ही व्यवस्था बदलावी लागणार आहे। या व्यवस्थेमध्ये परिवर्तन कुणाला तरी अपेक्षित असावं लागणार आहे। हे राज्य म्हणजे फक्त निवडणुका जिंकण्याचं साधन आणि पैसा आणि पुन्हा निवडणुका जिंकणं एवढ्यापुरतंच मर्यादित राहता कामा नये। त्यांना शेती विकावी लागते, त्यांना नाहीतर घर विकावं लागतंय। त्या गरीब माणसानं उपचार करायचा म्हटलं, डॉक्टरकडे गेलं म्हटलं की त्याचं फडकामच होतंय। तुम्हाला डिजिटल प्रमाणे शाळा करता येत नाही। अहो काय सामान्य माणसाची या राज्यातली अपेक्षा आहे की गेल्या अनेक वर्षापासून माझ्यासारखा सदस्य तर पहिल्यांदा या सभागृहामध्ये आलेला आहे, पण अर्थसंकल्प सादर करत असताना या अर्थसंकल्पामधलं जे चित्र आहे ते सत्ताधारी सांगताना अशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय सांगतायत की सगळ्या महाराष्ट्रामध्ये आलबेल आहे। हा संकल्प अर्थसंकल्प म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही कशाची कमतरता नाही, सगळं काय सगळ्या लोकांना मिळालेलं आहे। परंतु गावखेड्यामधली सर्वसामान्य माणसाच्या मनामनामधली जी आग आहे आणि जी धग आहे, हे अध्यक्ष महोदय मला या सभागृहाला सांगायचे आहे की सामान्य माणसाच्या या सरकारकडून काय अपेक्षा आहेत। आरोग्य, शाळा, पाणी, रस्ते आणि शेतकरी, किमान या 5 लोकांना तरी सरकारनं जे जे लागणार आहे, जे अपेक्षित आहे ते तरी किमान दिलं पाहिजे, ही या सरकारकडून या अर्थसंकल्पामध्ये अपेक्षा आहे। अध्यक्ष महोदय, आरोग्याच्या बाबतीमध्ये काय अवस्था आहे? ज्या गरीब माणसाला रोग झालेला आहे ते तुमच्या योजनेमध्येच नाही, आणि अशी कितीतरी लोक आहेत ज्यांना तातडीनं ऑपरेशन करायचं आहे, त्यांचा जो विश्वासू डॉक्टर आहे। आणि अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण एखादं प्रत्येक तालुक्याला ट्रामा सेंटर, आणि कशासाठी तुम्ही हाच रोग आहे त्याचंच ऑपरेशन फक्त केलं जाईल। त्या माणसाला दुसरा रोग झाला तर त्यानं जीवच द्यायचा का? शेतीच विकायची का? घरच विकायचं का? आणि हा नियम कशासाठी असला पाहिजे? त्या माणसाला कोणत्याही प्रकारचा रोग झाला तरी त्याच्या योजनेमध्ये तो बसलाच पाहिजे, त्याच्या उत्पन्नाची त्याला अटक आला। आणि अध्यक्ष महोदय, मला तुम्हाला सांगायचं आहे, माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये दर महिन्याला 650 अशी कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत की त्यांना शेती विकावी लागते, त्यांना नाहीतर घर विकावं लागतंय। त्या गरीब माणसानं उपचार करायचा म्हटलं, डॉक्टरकडे गेलं म्हटलं की त्याचं फडकामच होतंय। त्याचं एकट्याचं ऑपरेशन होत नाही, त्याच्या सगळ्या कुटुंबाचं ऑपरेशन होतंय। आणि मग यावरती काय विचार या अर्थसंकल्पामध्ये होणार आहे का नाही? काय एखादी अप्रगत कितीतरी राज्यांनी मोहल्ला क्लिनिक सारख्या क्लिनिक केल्या, सगळे उपचार त्या ठिकाणी फुकटमध्ये दिले। मग आपलं एवढं प्रगतशील राज्य असताना आपण सामान्य या माणसाला, शेतकऱ्याला मोफत उपचार किंवा ऑपरेशन देणार आहात का नाही? त्याच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करणार आहात का नाही? हा माझा या सभागृहाला सवाल आहे। अध्यक्ष महोदय, या शाळेचं धोरण गरिबानं या राज्यामध्ये शिकायचं आहे का नाही, याविषयी कुणाला या सभागृहामध्ये किंवा या राज्यातल्या कुणाला त्याची तळमळ आहे का नाही? दरवर्षी गेल्या वर्षी 33,000 मुलं गरिबाची जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत होती, त्याची संख्या आता 23,000 झालेली आहे। या शाळांच्या मास्तर त्या ठिकाणी आहेत का नाही? या शाळांची दुरावस्था काय आहे? किती शाळा पडायला लागलेल्या आहेत? आणि या शिक्षकावरती किंवा या शाळा धोरणावरती कुणी त्या ठिकाणी लक्ष अध्यक्ष महोदय देणार आहे का नाही? तुम्हाला डिजिटल प्रमाणे शाळा करता येत नाही। अहो काय सामान्य माणसाची या राज्यातली अपेक्षा आहे? प्रत्येक शाळेमध्ये एक इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपण देऊ शकत नाही। मेरिट मधले त्या ठिकाणी शिक्षक आहेत। आणि मग मला अध्यक्ष महोदय विचारायचं आहे, तुम्ही जर आरोग्य देत नसाल, शाळेमध्ये जर तुम्ही त्या मुलांना आवश्यक तंत्रज्ञान देत नसाल, तर या गरिबाच्या मुलांनी किंवा या राज्यातल्या जनतेने या सरकारकडून अपेक्षा काय करायची? असो आम्ही राजकीय विरोधक, माझ्या माळशिरस तालुक्यामध्ये या अर्थसंकल्पामध्ये 1 रुपयाची तरतूद केलेली नाही।
अध्यक्ष महोदय, त्याविषयी सुद्धा माझी तक्रार नाही, पण त्या तालुक्यामधल्या रस्त्यांची जी अवस्था आहे, आरोग्याची जी अवस्था आहे, ज्या पायाभूत सुविधा आजही 100 पैकी 70 गावाला पिण्याचं पाणी नाही, टँकर लावावे लागतात. एवढा मोठा सुकाळ पडला किंवा यावर्षी सगळ्यात जास्त पाऊस पडला तरी सुद्धा अध्यक्ष महोदय 70 गावाला टँकरनं पाणी पुरवठा करावा लागणार आहे. आणि मग या राज्यामध्ये कुणी लक्ष देणार आहे का नाही? शेतीच्या पाण्याचा विषय मला या सरकारला विचारायचा आहे, तुम्ही धरणं बांधण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये किती रकमेची तरतूद केलेली आहे? मलाही माहिती आहे अध्यक्ष महोदय, आपण नवीन धरण बांधू शकत नाही, शेतकरी जमीन देत नाहीत, पण जी धरणं आहेत त्याचा किमान गाळ तरी काढला पाहिजे, शेतकऱ्यांना पाणी दिलं पाहिजे. आणि तुम्ही पाणी देत नसाल, त्याला मदती करत नसाल आणि मग दर 2 वर्षांनी 2 लाख रुपयाची कर्जमाफी, म्हणजे शेतकऱ्याला दड मरूही द्यायचं नाही आणि जगूही द्यायचं नाही. आणि मग शेतकरी संपला तर हे राज्य प्रगती पथावर कधी जाणार आहे आणि कसं जाणार आहे हे मला या सभागृहाने पटवून द्यावं, अर्थतज्ञांना कोणी पटवून द्यावं. जर या राज्यात रस्तेच नसतील, आरोग्यच नसेल, जर शाळाच बंद होणार असतील आणि मग हा शेतकरी हा जर तो वरती निघालाच नाही तर आपलं राज्य समृद्ध कसं होणार आहे, प्रगतीकडे कसं जाणार आहे, हे मला या सभागृहाला विचारायचं आहे. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये येत असताना आमच्यासारख्या नवीन सदस्याची भावना ही होती की इथं काहीतरी नवीन घडवलं जाणार आहे, नवीन या राज्यातल्या जनतेला काहीतरी दिलं जाणार आहे. पण अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या वर्षभरामध्ये असं काही घडताना मला दिसत नाही. कुणाच्या तरी मनामध्ये यावं लागणार आहे, ही व्यवस्था बदलावी लागणार आहे, या व्यवस्थेमध्ये परिवर्तन कुणाला तरी अपेक्षित असावं लागणार आहे. हे राज्य म्हणजे फक्त निवडणुका जिंकण्याचं साधन आणि पैसा आणि पुन्हा निवडणुका जिंकणं एवढ्यापुरतंच मर्यादित राहता कामा नये. या पलीकडे कुणाची तरी दृष्टी असली पाहिजे, या राज्याला समृद्ध करता आलं पाहिजे. आणि जर ती दृष्टी नसेल अध्यक्ष महोदय तर आमची म्हणजे मी 1 वर्ष झालं या सभागृहामध्ये येऊन आम्ही करायचं काय आणि कशासाठी लोकांनी आम्हाला निवडून देऊन या ठिकाणी पाठवायचं? या राज्याला दिशाच नसेल, या राज्याला कुठं न्यायचं आहे, त्याला काय करायचं आहे, सामान्य माणसासाठी तुमच्याकडे काय विजन आहे, अरे असं काय जर नसेल तर मग आम्ही या सभागृहामध्ये काय यायचं? आम्हाला काय बाकीचा वेळ नाही का? आमची समाजसेवा त्या ठिकाणी आम्ही करतोच आहे ना, निवडून येऊन आमदार का व्हायचं? आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय, मला हे चित्र या सभागृहामधलं किंवा या अर्थसंकल्पामधलं अतिशय विदारक अशा पद्धतीचं वाटतंय आणि म्हणून यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे. किमान 5 गोष्टीवरती तरी आपण लक्ष दिलं पाहिजे. या शिक्षण व्यवस्था, या आरोग्याच्या व्यवस्था, या रस्त्याच्या व्यवस्था, या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था आणि या बळीराजाच्या शेतकऱ्याच्या पाण्यासाठी किमान धरणातला गाळ तरी काढला पाहिजे, ही रास्त अपेक्षा माझी आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या अर्थसंकल्पावरती ना माझी टीका आहे. अनेक लोकांनी सांगितलं असेल महाराष्ट्र आलबेल चालू आहे. या महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रगतीनं घोडदौड करत हा महाराष्ट्र पुढे निघालेला आहे. पण माझं मत आहे हा महाराष्ट्र अधोगतीकडे निघालेला आहे. कुणीतरी डोळं उघडण्याची गरज आहे, या महाराष्ट्राला पुढे नेण्याची गरज आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझं या अर्थसंकल्पावरती भाषण करत असताना त्यामध्ये या 5 गोष्टीसाठी पहिल्यांदा प्रायोरिटी दिली पाहिजे आणि कुणी ना कुणीतरी या सरकार म्हणून त्यांना जाणीव झाली पाहिजे, एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य योगेश सागर.